नमस्कार, मी स्वाती. आज मी तुम्हाला काही मोटिवेशनल किंवा काहीतरी वेगळं सांगण्यासाठी नाही आलेले. आज तुमच्याशी बोलायचंय मला ॲक्चुअली. म्हणजे खूप दिवसांनी कोणीतरी तुमच्या मनाची विचारपूस करणार आहे अशा पद्धतीने. एक विनंती आहे त्याच्यामुळेच. हा जो व्हिडिओ आत्ता पाहताय ना, हार्डली 10 मिनिटचा असणार आहे. त्यावेळेस स्वतःला काहीतरी वेगळं काम देऊ नका. फोन आहे ना शांततेत समोर ठेवा आणि काही मिनिटं फक्त स्वतःसाठी जगा. आता याच्या पाठीमागचं कारण काय? तर जस्ट काल एक फ्रेंडशी बोलत होते. मनशक्ती परिवारातील आपले एक सदस्य आहेत. त्यांच्याशी बोलत असताना कळलं, मी सगळ्यांसाठी एवढं सगळं काही करतो. मी आधी खूप स्टेज गाजवलेले आहेत. भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये काहीतरी क्रेडिबिलिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फॅमिलीसाठीही म्हणजे त्यांचं जे ब्रेड बटर आहे ते सगळं काही व्यवस्थित करत आहे. तरीही असं एक कौतुक किंवा व्हॅल्यू, एक किंमत मिळत नाहीये. आता हे काल झालेल्या किस्सामुळे मला आज तुमच्याशी बोलावंसं वाटलं. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सगळ्यांना. दिवसभरात किती लोकांची आणि सिच्युएशन्सची काळजी करता बरं तुम्ही सगळेजण? जे लेडीज असो, जेंट्स असो. आई-वडील, मुलं, नवरा, बायको, मित्र, ऑफिस, बिझनेस सगळ्यांचाच विचार करता राव. पण या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी, तुमची काळजी कोण घेतंय? उत्तर अजिबात देऊ नका. कारण उत्तर मला माहिती आहे, कोणीच नाही. सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे ही, की जगाने तुमची काळजी घेतली नाही ना, याचं दुःख अजिबात नाहीये. त्याच्यापेक्षा जास्त दुःख या गोष्टीचं आहे, की तुम्ही स्वतः सुद्धा स्वतःची काळजी घेणं बंद केलंय हो. म्हणजे माझ्याकडे भरपूर केसेस येतात. कोणी म्हणतं माझा ब्रेकअप झाला, कोणी म्हणतं घरी माझी किंमतच नाही, कोणी म्हणतं कोणी म्हणतं मी खूप करते, पण कोणी कौतुक करत नाही. कोणी म्हणतं माझ्यामुळे काहीच व्हॅलिड असं होत नाही. मी त्यांना एकच प्रश्न विचारते. अरे बाकीच्यांनी नाही केलं, पण तुम्ही स्वतःवर शेवटचं कधी प्रेम केलत? तुम्ही स्वतःचं कधी कौतुक केलत? तुम्ही स्वतःला कधी पॅम्पर केलत? आणि बहुतेक जण शांत होतात. कारण त्यांना म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच हा प्रश्न स्वतःला कधी विचारलेलाच नसतो. आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याला स्वतःचा तिरस्कार अजिबात नसतो. जे लहान मूल आरशात स्वतःकडे बघून आहे ना हसतं, खदखदून हसतं. कारण त्याला स्वतःचा स्वीकार असतो. पण जसं जसं आपण मोठे होतो ना, लोक आपल्याला म्हणजे असे लेबल लावायला लागतात. तू काही कामाचं नाहीस, तू अशीच आहेस, तुझ्यात दम नाही, तू अशा पद्धतीने, तुला ह्या ह्या गोष्टी येतात, तुझ्यात संयम नाही, जे काय असेल ते. कम्पेअर करून काही जण अमुक किती पुढे गेला, तुझ्या तमुक किती हे झाला, त्याच्याकडे हे आहे, तुझ्याकडे हे आहे, तुझ्याकडे काही होणार नाही. आणि ही वाक्य आहेत ना, हळूहळू आपल्या आवाजामध्ये बदलतात. म्हणजे आता लोक काही बोलत नाहीत, पण आपण स्वतःला बोलायला लागतो. मी काहीच नाही. सायकोलॉजीमध्ये म्हणजे मानसशास्त्रामध्ये याला निगेटिव्ह सेल्फ टॉक म्हणतात. म्हणजे सुरुवातीला हा फक्त एक विचार असतो आणि तो विचार हळूहळू रिपीट बनून एक सवय बनतो आणि त्या सवयीमुळे तोच आपली एक ओळख बनतो, तोच आपली आयडेंटिटी बनतो. आता एक छोटस आपण प्रयोग करूया आता. डोळे बंद करा आणि कल्पना करा, तुमचा सगळ्यात जवळचा मित्र तुमच्याकडे येतोय आणि म्हणतो, माझ्याकडून ही चूक झाली, काय करू यार? तुम्ही काय म्हणता हो त्याला? ठीक आहे, काळजी करू नकोस. मी पुन्हा प्रयत्न करतो. मी आहे तुझ्यासोबत. बरोबर आहे? पण ती चूक जर तुमच्या स्वतःकडून झाली तर काय म्हणता स्वतःला? मूर्ख आहेस तू, तुला काही कळत नाही का? समजत नव्हतं का? अशा पद्धतीने कसं केलं? तुझ्याकडून काही होत नाही. तू संपलायस. हॅलो, मित्रासाठी दयाळूपणा आणि स्वतःसाठी शिक्षा. का बरं? स्वतःशी एवढं कठोर का? कारण काय? लक्षात घ्या. जगातला सगळ्यात मोठा, लांब चालणारा संबंध कोणता आहे? रिलेशनशिप कोणतं आहे? नातं कोणतं आहे? नवरा बायकोचं? अजिबात नाही. आई वडिलांचं? नाही हो. मित्रांचं? नाही. तो संबंध आहे स्वतःशी असलेला आपला स्वतःचा संबंध. बघा तुम्हीच,
जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत एकच माणूस कायम तुमच्या सोबत असतो. मग भलेही तुम्ही चुकीचे असू द्यात, वाईट असू द्यात, चांगल्या परिस्थितीत असू द्यात, वाईट परिस्थितीत असू द्यात, दुःखात असू द्यात, आनंदात असू द्यात, एकट्या असू द्यात, माणसांमध्ये असू द्यात, तो व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. आणि जर हा संबंध तुटला ना, तर बाहेरचं कोणतंच प्रेम तुमचं आयुष्य भरून काढू शकत नाही हो. पटलंय? मग आता स्वतःवर प्रेम करायला लागूयात. स्वतःवरती फोकस करायला लागूयात. 5 गोष्टी सांगणार आहे तुम्हाला, ज्या गोष्टी आजपासून सुरू करायच्यात. हक्काने म्हणते, सुरू करा. एक गोष्ट, पहिली गोष्ट, रोज सकाळी आरशात बघायचे आणि स्वतःला एवढंच सांगायचे, मी अजून संपलेली नाही. मी अजून संपलेलो नाही. पिक्चर अभी बाकी आहे. आपल्या पिक्चरच्या पण हिरो आहेत, आपल्या पिक्चरच्या पण हिरोईन आहेत. त्यामुळे स्वतःलाच ऑल द बेस्ट द्यायचे आणि सुरुवात करायची. दुसरी गोष्ट, काहीही होऊ द्या, तो तिकडे युद्ध चालू होऊ द्यात, नाहीतर अजून काहीतरी होऊ द्यात, दररोज ॲटलिस्ट कमीत कमी 10 मिनिट फक्त स्वतःसाठी. ना कोणता मोबाईल, ना सोशल मीडिया, ना कोणतं तरी काहीतरी काम. फक्त तुम्ही आणि तुम्ही. जस्ट स्वतःसोबत, जे आवडतं त्याच्यासाठी, फक्त स्वतःसाठी. जस्ट ऑब्झर्वेशन, त्या शांततेत स्वतःबरोबर गप्पा. लाईक मित्र समोर बसला या पद्धतीने स्वतःबरोबर गप्पा. तिसरी गोष्ट, तुलना थांबवा. कोण कुठे कसा गेलाय, किती पुढे आहे, कसा आहे, नाही यार. लोक दुःखाच्या वेळेस फोटो काढून नाही टाकत स्टेटसला. ते त्यांच्या सुखात आहेत, बाहेर आहेत, त्यावेळेसच फोटो काढला. याचा अर्थ त्यांच्या आयुष्यात दुःख नाही असं नाही ना. त्याच्यामुळे लोकांच्या एका इमेजमुळे किंवा पिक्चरच्या पोस्टरमुळे पूर्ण पिक्चरच खराब आहे असं अजिबात नाही. किंवा पिक्चरच चांगले असे अजिबात नाही. तुलना थांबवा. तुम्ही तुमच्या जागेवर बेस्ट आहेत यार. डेफिनेटली बेस्ट. चौथी गोष्ट, रोज रात्री झोपण्यापूर्वी काही करा. बेडवर झोपल्याच्या नंतर आज केलेल्या 3 चांगल्या गोष्टी, एकदम छोट्या छोट्या असतील ना तरी सुद्धा चालतील, पण लिहायला शिका. एक छोटीशी डायरी, छोटीशी एक तुझी डायरी जरी असेल ना तरी बस आहे. पण आज तुम्ही 3 गोष्टी काय चांगल्या केल्या हे लिहायला शिका. याच्यामुळे होतं काय, आपला मेंदू आपल्या स्वतःकडे, अरे वा तू पण चांगल्या गोष्टी करतेस, त्याची लिस्ट होत चालली आहे असं वेगळ्या नजरेने बघायला शिकतो. आणि 5वी गोष्ट, जिथं तुमचा अपमान होतोय ना, तिथं स्वतःला तिथं स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्नही करू नका. लक्षात ठेवा, स्वाभिमान जपणं म्हणजे इगो अजिबात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जर खूप आठवड्यांपासून सारखा उदास वाटत असेल ना तुम्हाला, कशातही रस वाटत नसेल, झोप, भूक, काहीतरी दैनंदिन आपलं जे रुटीन आहे त्याच्यावरती जर तुमचा कंट्रोल राहिला नसेल, तर प्लीज रिक्वेस्ट आहे, एकटे राहू नका. जी तुमची विश्वासू व्यक्ती आहे ना, बोला तिच्याबरोबर. जज केलं तरी चालेल पण बोला. आणि गरज वाटली ना, नसेल ना कोणी व्यक्ती, डोंट वरी, मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या. मनशक्ती नेटवर्कवर तुम्हाला आपला कॉन्टॅक्ट मिळेल, त्याच्यावरती कॉल करा. मदत मागणं, स्वतःसाठी मदत मागणं, स्टँड आउट होण्यासाठी मदत मागणं अजिबात कमजोरी नाही. ती तुम्ही स्वतःवर प्रेम करण्याची पहिली सुरुवात आहे, पहिली स्टेप आहे. आता शेवटी, म्हणजे हा जर व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यात पण जर पाणी आलं असेल, 1 सेकंदासाठी जर तुम्हाला वाटलं असेल ना की ही तर माझीच गोष्ट आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुटलेले नाहीयेत. तुम्ही फक्त स्वतःपासून थोडेसे लांब गेलेले आहात, दूर गेलेले आहात. आणि प्रत्येक माणूस पुन्हा स्वतःकडे परत गॅरेंटेड येऊ शकतो. फक्त त्याच्यासाठी लागणारे योग्य मार्गदर्शन, योग्य वातावरण आणि योग्य विचार, बस. आणि याच उद्देशाने मनश मनशक्ती नेटवर्कमध्ये आम्ही व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास, पॉझिटिव्ह थिंकिंग आणि स्वतःला नवीन पद्धतीने घडवण्यासाठी प्रशिक्षण देतो. हा फक्त कोर्स नाहीये, हा तुमचा स्वतःशी पुन्हा मैत्री करण्याचा प्रवास आहे. जर तुम्हाला सुद्धा स्वतःवरती पुन्हा प्रेम करायला शिकायचं असेल ना, म्हणजे आत्मविश्वासाने जगायचं असेल ना, तुमच्या स्वतःमधली खरी ताकद ओळखायची असेल ना, तर मनापासून तुमचं स्वागत आहे.
मनशक्ती नेटवर्कमध्ये. कारण तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात दुसरा कोणीतरी येऊन नाही करणार. ती सुरुवात आज, आत्ता तुम्हालाच करायची बरं का. उशीर जरी झाला तरी तुम्हालाच करायची. मनशक्ती नेटवर्कमध्ये सहभागी होण्यासाठीचे जे डिटेल्स आहेत ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये पिन केलेले आहेत. आणि शेवटी फक्त एकच, म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही ही गोष्ट, की माणूस तेव्हा कधीच तुटत नाही जेव्हा त्याला कोणीतरी सोडून जातं किंवा तो एकटा पडतो. माणूस तेव्हा तुटतो जेव्हा तो स्वतःचीच साथ सोडतो. जगाने तुम्हाला किती प्रेम दिलं, उम्हम, नाही मॅटर करत. याच्यापेक्षा तुम्ही स्वतःवर किती प्रेम करता आणि या कन्सेप्टवर तुमचं पूर्ण आयुष्य उभं राहता, अगदी आनंदाने, समाधानाने. धन्यवाद. हक्काने सांगते, आजपासूनच सुरुवात करा. भेटूयात लवकरच.